महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। आगामी महिन्यात साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युवा दिवस निमित्त HIV जनजागृतीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय येथून जिल्हास्तरीय रेड रन या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। या स्पर्धेत अनेक युवक युवतींनी सहभाग घेऊन शहरात जनजागृती केली। या दरम्यान सहभागी झालेल्या धावपटूंना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। पुढच्या महिन्यात साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युवा दिवस निमित्त जिल्हास्तरीय रेड रन स्पर्धा जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती, RDIK महाविद्यालय बडनेरा व राष्ट्रीय सेवा योजना, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या गेली होती। सदर स्पर्धेची सुरुवात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे, डॉक्टर प्रदीप नरवणे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अतुल पाटील, डॉक्टर संगीता सौंदळे, वैद्यकीय अध्यापिका कुटुंब व कल्याण प्रशिक्षण केंद्र अजय साखरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रकाश शेगोकार, जिल्हा पर्यवेक्षक यांच्या उपस्थितीमध्ये हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली। सदर स्पर्धेमध्ये प्रथम विजेत्याला पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली असून ते त्या स्पर्धेमध्ये भाग घेतील। या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील महाविद्यालयामधील रेड रिबन क्लबच्या सदस्यांसोबतच इतर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी HIV संक्रमणाची तीव्रता कमी करण्यासाठी झालेल्या जनजागृतीमध्ये युवकांची भूमिका फार महत्त्वाची आहे असे सांगितले। यावेळी या स्पर्धेचे नियम, मार्ग आणि मार्गदर्शन प्राध्यापक अतुल पाटील यांनी केले। या स्पर्धेमध्ये पुरुष गटातून प्रथम उजर खान, द्वितीय नितीन हिवराडे, तृतीय प्रतीक गेडाम यांनी तर महिलांमध्ये प्रथम क्रमांक सलोनी लोहाले, द्वितीय पायल मगरदे, तृतीय मनवा पाबडे यांनी मिळवले। सदर स्पर्धेसाठी पंच म्हणून प्राध्यापक शुभम सोनोने तसेच छगन बोंबले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तर संचालन प्रमोद मिसाळ, समुपदेशक अजय खेडकर यांनी केले। या स्पर्धेकरिता राजमहालचे संचालक विशाल शादी यांनी सर्वांना टी-शर्ट दिले। स्पर्धेला यशस्वी करण्याकरिता दामोदर गायकवाड, नरेश मंथापुरवार, किशोर पाथरे, प्रवीण म्हसाळ, अमोल मोरे आदींनी अथक परिश्रम घेतले।